तर हे जे आहेत ते नुसतेच शेतकरी नाहीयेत किंवा नुसतेच वृक्षप्रेमी नाहीयेत, तर ह्याच्यातले बरेचसे लोक जे आहेत ते स्वतः जाऊन शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती शिकवतात आणि ते पेड ट्रेनिंग त्यांचं झालेलं आहे. तर तर अशा लोकांसाठी पण प्रॉब्लेम असा होतोय की आज कुठच्याही ठिकाणी त्यांना नैसर्गिक शेतीबद्दल किंवा वृक्षांबद्दल माहिती नसते. ठीक है, हम हिंदी में भी बात करेंगे. तो इस तरह से जब ये लोग जुड़ जाते हैं हमारे साथ में, तो इनके लिए हमारे लिए दिक्कत मेन ये हो जाती है क्योंकि कौन से पेड़ के साथ में कौन सा पेड़ लगाना है नहीं लगाना है. जैसे हम एलोपैथी का इफेक्ट होता है और उसके बाद में हमें दिक्कत यही होती है, कुछ जगह पे पेड़ तैयार हो जाते हैं, कुछ जगह पे उनको दिक्कत आ जाती है, और फिर जब इनके पास में ये इस तरह से सवाल आ जाते हैं तो उनके पास भी कोई रिप्लाई नहीं होता है. तो मिलिंद जी का परिचय मैं नहीं दूंगी. जनरली ऐसे होता है कि हम परिचय देते हैं वक्ता का और फिर उसके बाद में हम मीटिंग शुरू कर देते हैं, क्योंकि उनका परिचय अगर मैं देने जाऊंगी तो हमारा टाइम खत्म हो जाएगा. इतना कुछ है. कुछ लोग जो होते हैं पढ़े लिखे होते हैं, कुछ लोग जो है जिनके पास में पढ़े लिखे होते हैं और उसके साथ में एक काम का अनुभव होता है. तो मिलिंद जी के पास में ये दोनों है. सिर्फ किताबी उनके पास में नॉलेज नहीं है, वो प्रैक्टिकली जी रहे हैं, उस चीज को प्रैक्टिकली कर रहे हैं. सह्याद्री में कभी आपको मौका मिले तो उनकी नर्सरी को वहां पे विजिट हम जरूर करेंगे. और उसके बाद में तो ओवर टू यू मिलिंद जी, क्योंकि हमें आपसे बहुत कुछ सुनना है. तो आप हमें बताइए कि ये जो जून महीना जब शुरू हो जाता है तो लोगों के दिमाग में ये होता है, आजकल एक फैशन बन गई है, सीड बॉल बना के फेंकना है या फिर पहाड़ों में जाकर के कुछ पेड़ लगाने हैं, और फिर वो 2-4 महीने के बाद में पता चलता है वो सारे पेड़ मर गए हैं, वो सीड बॉल कहाँ गए पता नहीं है किस तरह से. फिर और एक फैशन है कि मियावाकी प्रोजेक्ट्स बनाना है. हमें वो जरूरत नहीं है. मुझे जहां तक मेरा नॉलेज है वहां पे हमारे पास में ये वृक्षों की अरण्य या फिर उस तरह से हमारे पास में देवराई है, इस तरह की संकल्पना हमारी वैदिक एग्रीकल्चर में है जिसको हम भूलते जा रहे हैं और कुछ चीजें अपना रहे. तो वो कहाँ तक सही है या गलत है वो आप हमें बता दीजिए. ओवर टू यू मिलिंद जी. नमस्कार. आवाज येतोय माझा व्यवस्थित ना मॅडम? हो हो हो. ओके. आपण काय करूया, मी आता 7:35 झालेत, एक अर्धा तास बोलतो आणि मराठीमध्ये बोलतो. ओके. आणि आपण काय करू, त्याचे मिनिट्स इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये करू आणि ते डिस्ट्रीब्यूट करू. ओके. हा, म्हणजे काय कोणाच्या मनात शंका राहणार नाही आणि इतरही कोण बहुभाषिक मंडळी बांधव आपल्या सोबत असतील तर त्यांना देखील त्या त्या भाषेमध्ये आपण छोटस एक 1 पेज नोट करूया आणि ती त्या त्या विषयामध्ये डिस्ट्रीब्यूट करूया. चालेल. तर आपण जर मॉडरेटर म्हणून असाल तर त्याचे पॉइंट्स आपण नंतर, म्हणजे व्हिडिओ आपण रेकॉर्डिंग करतोच आहोत, तर ते एकत्र कंपाईल केले तर मग ते बरं पडेल म्हणजे सगळ्यांना. आणि मराठीमध्ये कशासाठी की आपण बोलतोय ते बोलायला आपल्याला कन्सेप्ट शेअर करायला सोपं जातं बऱ्याच वेळा. आपले प्रेक्षक सुद्धा जास्त आपण सगळे महाराष्ट्र मराठी बोलत असल्यामुळे प्राथमिक आपण मराठीमध्ये बोललेलं कधी चांगलं. तो वो ये बता रहे हैं कि हम मराठी में बात करेंगे, बट चिंता मत कीजिए, आप समझ लोगे इस बात को, और अगर नहीं भी समझे तो हम आपको उसके लिए हिंदी ट्रांसलेशन आपको हम शेयर कर देंगे. ठीक है. येस. नमस्कार. परिचय काय एवढा मोठा नाही आहे जेवढं तुम्ही म्हटलं. मी बाय प्रोफेशन फार्मर आहे. बाय प्रोफेशन मी शेतकरी आहे आणि ग्रॅज्युएशन मी फॉरेस्ट्री विषयामध्ये पूर्ण केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन देखील फॉरेस्ट्रीमध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याच्या म्हणजे त्या दरम्यानच मी नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेतला, कारण मला नोकरी वगैरे करायची नव्हती आणि शेतीपूरक व्यवसाय करून चरितार्थ चालवावा, रोजीरोटी पोटा पाण्याचं साधन सुरू करावं म्हणून मग मी शेतीकडे वळलो. आणि शेतीकडे वळल्यानंतर माझं मूळ जे पॅशन होतं, मला मूळ जे काम करायचं होतं ते होतं फॉरेस्ट रिलेटेड रिस्टोरेशन ऍक्टिव्हिटीज. म्हणजे आता मी त्याला तसं म्हणू शकेन, पण त्यावेळी मला शब्द पण माहिती नव्हता की मला नक्की काय करायचं आहे ते. पण जसं वाचन होत गेलं, एक दिशा मिळत गेली, अनेक लोक या विषयामध्ये भेटत गेले,
कर्नाटक, केरळ म्हणा, पूर्ण सह्याद्री मधले, सदर्न वेस्टर्न घाट्स मधले बरीचशी एक्सपर्ट सायंटिस्ट लोक जोडले गेले, हळूहळू ओळखी होत गेले आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे ते क्लिअर होत गेलं. तर आजचा जो आपला विषय आहे की या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सध्या सुरू आहेत ज्याच्यामधून आपल्याला फॉरेस्ट कन्झर्वेशन किंवा जे परत वनांचं पुनर्स्थापन करायचं आहे किंवा जो निसर्गाचा जो ऱ्हास झालेला आहे तो आपल्याला परत रिवाईव्ह करायचा आहे, तर असे अनेक मुद्दे घेऊन आपण सगळे काम करत असतो. अनेक शहरांमध्ये खूप मोठ्या कम्युनिटीज ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्ह असतात अशा विषयांमध्ये की दरवर्षी अनेक झाडं लावली जातात. लाखोच्या हजारोच्या संख्येमध्ये ही झाडांचं संकलन केलं जातं, ती एखाद्या ठिकाणी लावली जातात. गव्हर्नमेंटचे सुद्धा काही कोटीचे इनिशिएटिव्ह घेतले जातात, 4 कोटी, 5 कोटी, 6 कोटी. तर ह्या कोटीच्या कोटी उड्डाणे जे काही सगळ्या सध्या सुरू आहे, तर या परिस्थितीमध्ये त्याचं जे परफेक्शन आहे किंवा जे निसर्गाचा जो इकोसिस्टमचा जो बॅलन्स म्हटला जातो तो कुठेतरी हरवलेला आपल्याला दिसून येतो. याचं कारण असं आहे की नर्सरीज, आता मी एक एक स्टेप्स बोलत जाईन आणि कोणाला काही शंका असेल तर अगदी मध्ये थांबून विचारलं तरी चालेल किंवा एकत्र शेवटी विचारलं तरी चालू शकेल. सुरुवात कसं झालंय की झाड तोडणं, मी आधी 2-3 कन्सेप्ट आधी क्लिअर करतो. झाड तोडणं हे निसर्गाची खूप मोठी हानी करते असं एक विचारधारा आहे. दुसरी विचारधारा अशी आहे की झाडं तोडल्याशिवाय डेव्हलपमेंट होऊ शकत नाही अशी एक विचारधारा आहे. मोठमोठ्या ठिकाणी मोठे प्रोजेक्ट्स किंवा काय उभं राहायचं असेल तर झाडं तोडलीच पाहिजेत आणि त्याच्यातूनच मग डेव्हलपमेंट किंवा काय विकास आहे तो होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक लोकांची अनेक मतप्रवाह आहेत. पण आपण जर त्याच्यामध्ये 2 गोष्टींचं सेपरेशन करू. एक म्हणजे काय म्हणूया त्याला की युटिलायझेशन म्हणजे उपयोगाच्या दृष्टिकोनातून फॉरेस्ट्रीचा वापर आणि कन्झर्वेशन म्हणजे संवर्धनाच्या दृष्टिकोनातून फॉरेस्ट्री किंवा हे जे आपण सध्या लागवडी करतो. सिटीज मध्ये वगैरे बऱ्याच वेळा जी लागवड होते ही सगळी ॲव्हेन्यू फॉरेस्ट्री असते. म्हणजे त्याचा जो ऍस्थेटिक इफेक्ट आला पाहिजे, झाडांचा सावली म्हणा, त्याची सुंदर फुलं म्हणा किंवा त्याने जो अँबियन्स तयार होते, ग्रीनरी तयार होते, ग्रीन कव्हर सिटीज मधलं, अर्बन एरियाज मधलं तयार होतं, तो वेगळा भाग आहे. आणि युटिलिटी फॉरेस्ट्री म्हणजे जिथे टिंबरचा विषय येतो, म्हणजे तुम्हाला लाकूड, कारण माझ्या दृष्टिकोनातून माझ्या अभ्यासाप्रमाणे लाकडाचा वापर हाच सगळ्यात शाश्वत आहे, मेटल, लोखंड किंवा अन्य धातूपेक्षा आणि प्लॅस्टिक पेक्षा. कारण फॉरेस्ट मध्ये जी प्लांटेशन फॉरेस्ट्री चालते, ते प्लांटेशन फॉरेस्ट्री तुम्ही रिन्यू करू शकता. म्हणजे तोडलेली झाडं ती नष्ट नाही होत, तुम्ही परत लावू शकता. किंवा बरेचशी झाडं ही गुड कोपायसर असतात, म्हणजे ती तोडली तरी त्यांना परत नवीन शूट्स येतात आणि परत एक 30-35-40 वर्षांनी परत ती झाडं तुम्ही तोडू शकता. हा प्लांटेशनचा विषय झाला. तर प्लांटेशन फॉरेस्ट्री मधून जी टिंबर येतात, जी लाकूड येतात, त्याचं यूज हा वाढवला पाहिजे, जेणेकरून मायनिंग म्हणा किंवा या गोष्टीमधून आपण जे सध्या तुम्ही बघा, आपण किती मोठ्या प्रमाणावरती मेटलचा वापर करतोय आणि दुसऱ्या बाजूने आपण म्हणतोय की आपल्याला जंगल पण राहिली पाहिजे आणि मायनिंग पण नको आहे. तर जिथे जिथे घनदाट अरण्य आहेत तिथे तिथे बऱ्याचशा ठिकाणी जमिनीखाली मोठे खनिज साठे असलेले दिसून येतात, सह्याद्रीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा. आणि मग आपण म्हणतो की जंगलं राहिली पाहिजेत, पण दुसऱ्या बाजूने जी डेव्हलपिंग इकॉनॉमी असते ती तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्हाला अनयुटिलाइज जे फॉरेस्ट आहेत किंवा पॅचेस आहेत ज्याचा उपयोग थेट होऊ शकत नाहीत, त्याच्या खाली जरी सोनं असेल तर तुम्ही ते काढलं पाहिजे. मग अशा वेळी जमिनीवरच्या सोन्याची किंमत शून्य होते, जमिनीवरचं सोनं इन टर्म्स ऑफ फॉरेस्ट. तर अशा वेळी काय असतं की हे जे भाग आहेत ते आपल्याला आधी क्लिअर समजून घेणं गरजेचं आहे. प्लांटेशन फॉरेस्ट्रीची जी झाडं लावली जातील ती तुम्ही तोडून त्याचं इकॉनॉमिकल यूज हा केलाच पाहिजे. ऍस्थेटिक्स ॲव्हेन्यू मध्ये तुम्ही जी काही झाडं लावता, आपण सगळी जी काही झाडं लावतो, शोभेची झाडं, सुंदर झाडं असतात, दिसायला छान असतात, सावलीवाली असतात, डेरेदार असतात, फुल झाडं असतात, फळ झाडं असतात, तर ही सगळी ॲव्हेन्यू मध्ये झाली. ॲव्हेन्यूला काही वेळा हॉर्टिकल्चर म्हणजे जी फळ झाडं म्हणा किंवा ज्याच्यापासून त्याचं जे प्रोड्यूस असेल ते तुम्ही काय इन टर्म्स ऑफ काय म्हणूया आपण त्याला की ते मार्केटमध्ये कन्झ्युमेबल असलेलं असं कुठचंही प्रॉडक्ट, ते ही सगळी प्लांटेशन झाली आणि ऍस्थेटिक्स. आणि तिसरा जो भाग असतो ज्याच्यावर आपण आता बोलणार आहोत तो म्हणजे त्याला म्हणतात रिस्टोरेशन ऑफ फॉरेस्ट. म्हणजे
आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांमध्ये माणसाकडून निसर्गाला जी काही हानी झालेली आहे, जी काही दुर्मिळ झाडं नष्ट होत चाललेली आहेत, तर ती कुठेतरी एखाद्या पॅचेस स्वरूपामध्ये, त्याला म्हणतात, त्याला आयलँड इकोसिस्टम असं म्हणतात, म्हणजे छोटे छोटे जे द्वीप असतात, आपण काय म्हणतो त्याला, बेट, तर बेटांच्या स्वरूपामध्ये अशा झाडांचं कलेक्शन छोट्या छोट्या ठिकाणी तुम्ही करणं, आणि कालांतराने म्हणजे ज्यावेळी काही अजून काही 100 किंवा काही हजार वर्षांनी ज्यावेळी माणूस या पृथ्वीवरून अस्तित्वात नसेल, त्यावेळी ते आयलँड्स वर, आणि तिथून परत हळूहळू हळू रिवाईव्ह काही पॅचेस होतील, अशी ती संकल्पना. पण आताच्या कंडिशनला आपण ज्यावेळी शोधतो, म्हणजे आता तुम्हाला मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण देतो. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहतो. माझ्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे 400 ते 450 प्रजातीचे वृक्ष, ट्रीज अस्तित्वात आहेत, असं आपल्या फ्लोरामध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल ना, फ्लोरा लिहिला जातो प्रत्येक जिल्ह्याचा असेल किंवा राज्याचा असेल. तर फ्लोरा म्हणजे काय असतं, की त्या भागामध्ये ज्या काही वनस्पती आहेत त्यांची नोंद घेतली जाते, की किती प्रकारच्या गवताच्या प्रजाती आहेत, वेलींच्या प्रजाती आहेत, वृक्षांच्या आहेत, हर्ब श्रब्स आहेत, वेगळे वेगळे पाम्स असतील, वेगवेगळे जे काही वनस्पतींचे, म्हणजे स्पेशली अँजिओस्पर्म्स म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स जी आहेत, ज्यांना फुलं येतात, अशी सगळी वनस्पतींची त्याच्यामध्ये नोंद असते. तसं आपल्या महाराष्ट्र राज्याचा फ्लोरा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे, अनेक जिल्ह्यांचा फ्लोरा केलेला आहे, काही तालुक्यांचा सुद्धा स्पेशल फ्लोरा केलेला आहे. तर ज्यावेळी आपल्याला ही जुनी जंगलं, जी एक 2-3 हजार वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती, किंवा 500 वर्षापूर्वी जी वनांची परिस्थिती होती, माणसाचा यूज, माणूस खूप मोठ्या प्रमाणावरती तोड करत नव्हता, त्या कालखंडामध्ये जी वनांची परिस्थिती होती, ती परत आणायची असेल, तर त्याला म्हटलं जातं रिस्टोरेशन. म्हणजे ती स्थानिक भौगोलिक परिस्थितीमध्ये जी इकोसिस्टम, फॉरेस्ट इकोसिस्टम अस्तित्वात होती, जिथे माणसाचा डिस्टर्बन्स मिनिमम होता, अशा वेळी जी झाडांची कंपोजिशन्स, ज्या इकोसिस्टम्स अस्तित्वात होत्या, त्या आज अस्तित्वात नाही आहेत, पण त्या भागामध्ये त्या संवर्धन करायच्या असतील, त्या परत पुनर्स्थापित करायच्या असतील, त्याला म्हटलं जातं फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशन प्रोग्राम. आणि फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशन प्रोग्राम हे प्लांटेशन पासून खूप वेगळे असतात. प्लांटेशन मध्ये आपण काय करतो, आपण आपल्या जवळपासच्या ज्या नर्सरीज आहेत तिथे जातो, तिथे त्यांना विचारतो, की बाबा देशी झाडं तुमच्याकडे कोणती कोणती. मग ते आपल्याला एक यादी देतात, आमच्याकडे बहाव आहे, आमच्याकडे बाविनिया आहे, करंजा आहे, बरोबर ना, वडाची झाडं केलेली आहेत, वगैरे वगैरे, जी काही यादी, ते एक ठरलेली 50-60 झाडं तुम्हाला. म्हणजे हाच प्रॉब्लेम मेन काय झालाय माहितीये, की ह्या झाडांच्या बिया, ज्यांच्या पटकन बिया उपलब्ध होतात, त्याचीच रोपं आमच्यासारखे नर्सरीवाले हजारात आणि लाखोमध्ये करून टाकतात, कारण त्या बिया रुजायला पण सोप्या असतात. मग जे झाडांच्या बिया रुजायला सोप्या आहेत, ज्या उपलब्ध होतात पटकन, आणि सीड डीलर्स पण आहेत हा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही असे मोठे व्यापारी आहेत जे फक्त सीडचा व्यापार करतात. अनेक मोठ्या प्रमाणावरती हे, अनेक जी आता मी नावं घेतली, त्या सगळ्या बिया त्यांच्याकडे उपलब्ध असतात, आणि ते अगदी म्हणजे तुम्ही क्विंटल बियाणं जरी मागवलं तरी ते तुम्हाला आपट्याचं किंवा या ठरलेल्या कांचनचं हे अगदी क्विंटल मध्ये बियाणं देऊ शकतात. मग आपण काय करतो, अरे वा, ह्या माणसाकडे खूप चांगलं बियाणं उपलब्ध आहे आणि एका वेळी एवढं बियाणं, मग चला आपण ती बिया आणूया. आणि मग ते आपण बिया खरेदी करतो आणि त्याची रोपं बनवतो, आणि त्याची मग आपण काही लाखांमध्ये, हजारांमध्ये रोपं करतो, आणि देशी वृक्षांच्या नावाखाली ही सगळी झाडं सगळीकडे लावली जातात. पण फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशनशी याचा काडी मात्र संबंध नाहीये, आणि याने निसर्गाचं संवर्धन होण्याऐवजी हळूहळू ऱ्हासच होणार आहे. म्हणजे भीक नको कुत्र्यावर, असं मी बऱ्याच वेळा प्रोग्राम मध्ये म्हणतो, की हे प्लांटेशन प्रोग्राम जे सध्या आपले सगळे सुरू आहेत, हे निसर्गाच्या दृष्टिकोनातून थोडेसे हानिकारकच आहेत. आणि आपलं जे मानवी मन आहे, म्हणजे आपल्याला एक समाधान, आपण समाधान शोधतो, आपल्याकडे पैसा आल्यानंतर आपण काय करतो, सॅटिस्फॅक्शन शोधायला लागतो. सॅटिस्फॅक्शन शोधताना आपल्याला असं वाटतं, आपण काही न करण्यापेक्षा झाडं लावलेली बरी. मग चला, आपण एवढी झाडं लावली, आम्ही यावर्षी एक 500 झाडं लावली, आम्ही यावर्षी ही झाडं रस्त्याच्याकडे, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, की अव्हेन्यू फॉरेस्ट्री हा विषय तुम्ही फॉरेस्ट रिस्टोरेशन मध्ये मिक्सअप करू नका. अव्हेन्यू फॉरेस्टला तुम्हाला छान सुंदर झाडं तुम्ही लावा सिटीज मध्ये, अर्बन एरियाज मध्ये. पण ज्यावेळी तुम्ही रिझर्व्ह फॉरेस्ट, अनटच्ड फॉरेस्ट पॅचेस, किंवा जिथे मानवाचा हस्तक्षेप कमी आहे, अशा ठिकाणी जाऊन ज्यावेळी तुम्ही बहावा, पळस,
हे करंज वगैरे लावतात, तर ते तिथली त्या इकोसिस्टमचा भाग 500 वर्षापूर्वी होती का, हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुम्हाला त्या जागेचा इतिहास समजून घ्यावा लागतो. इतिहास म्हणजे तिथे 200-500 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती, काय स्पीसीज कंपोजिशन होतं, स्पीसीज रिचनेस. थोड्याशा मी टेक्निकल टर्म्स बोलतोय, पण ह्या तुम्हाला सुद्धा समजून घ्याव्या लागतील. तुम्ही ह्या थोड्याशा गृहपाठ म्हणून लिहून ठेवा आणि त्या नेटवर जाऊन पुन्हा एकदा त्याच्यावरती रिवाइज करा. स्पेसीज रिचनेस म्हणून एक कन्सेप्ट आहे. बायोडायव्हर्सिटी इंडायसेस जे असतात वेगवेगळे, शानन्स इंडेक्स वगैरे, हे स्टॅटिस्टिकल टर्म्स आहेत, पण ह्या वापरून आपल्याला त्या ठिकाणची जी जैवविविधता असते त्याचा अंदाज येतो. त्यामुळे वनस्पतींच्या दृष्टीमध्ये सुद्धा ह्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतर एखादी स्पेसीज, एखादी प्रजात वनस्पतींची ही एखाद्या भौगोलिक परिस्थितीमध्ये किती संख्येने होती, किती प्रमाणामध्ये होती, 2 झाडांमध्ये अंतर किती होतं, याचं एक तुम्हाला उदाहरण देतो. वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट टाइप्स, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की वनांचं जे वर्गीकरण केलं गेलं चॅम्पियन आणि सेथने, त्याच्याही त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते नेटवरती उपलब्ध आहे, तुम्ही ते वाचून बघा. पण त्या क्लासिफिकेशन मध्ये सुद्धा मला काही शंका आता जाणवायला लागलेल्या आहेत, कारण मी जसं जसं माझं हे फिरणं होतंय तसं तसं फील्ड वरती मला त्याच्यामध्ये काही क्वेरीज असल्याचं दिसून येतंय. पण त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे, किंवा आता एक नवीन इनिशिएटिव्ह येतंय, ते पण तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या. त्याच्या साईट वरती फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशन अलियन्स, ERA म्हणून, ERA, इकोसिस्टम रिस्टोरेशन अलियन्स, तर ते पण ह्या जुलैला लॉन्च होईल असा माझा अंदाज आहे. आणि साऊथच्या काही चांगल्या सायंटिस्ट मंडळी आणि बाकी सगळी टीम त्याच्यामध्ये जॉईन आहे. तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा जो फॉर्म आहे तो भरून जॉईन होऊ शकता. पण नुसतं हे जॉईन होणं किंवा मी बाबा या संस्थेमध्ये आहे किंवा हे याच्यापुरती त्याचा काही उपयोग होत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला त्याचं जे काम करायचं आहे प्रत्यक्ष, ते कशा पद्धतीने करायचं आहे. तर ज्यांना फॉरेस्ट रिस्टोरेशन या विषयामध्ये काम करायचं आहे, ज्यांना जंगलांचं पुनर्स्थापन करायचं आहे, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी पहिले हे फ्लोरा घेतले पाहिजे हातात. त्या भागाचे जे फ्लोरा आहेत ते हातात घेतले पाहिजेत, ते वाचले पाहिजेत. वनस्पतींचं कंपोजिशन काय काय होतं ते समजून घेतलं पाहिजे. ते क्रॉस चेक केली पाहिजेत. ती झाडं कोणाशी केली पाहिजेत, तर तिथली जी काही जुनी जाणती मंडळी असतात, 80 वर्ष, 85, 90, 100 वर्ष वयाची जी कोण म्हातारी आजी आजोबांच्या, त्यांच्याशी जाऊन भेटून बोलून तुम्हाला ती झाडांचे फोटो दाखवले पाहिजेत, बोललं पाहिजे. सिनियर मंडळी म्हणजे तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा असतील, यांच्याशी बोलून भेटून ते क्रॉस चेक केले पाहिजेत. क्रॉस चेक करत असताना तुम्हाला तो जो मगाशी म्हटलं की फ्लोरा तुम्ही स्टडी करणार, पण तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे रेकॉर्ड्स पण बघितले पाहिजे. कारण ब्रिटिश फॉरेस्ट्री जी भारतामध्ये त्यांनी जे काय 150, 200, 500 म्हणजे 250 वर्ष जे काय राज्य केलं म्हणतात, तर त्याच्यामध्ये त्यांचे रेकॉर्ड किपिंग खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी जी काही तोडलेली झाडं असतील, डॅमेज केले, म्हणजे जे काही पॅचेस त्यांच्याकडून तोडले गेले, या सगळ्या पॅचेसचे रेकॉर्ड त्यांच्याकडे खूप चांगले आहेत. आणि एक त्यांची जी लायब्ररी आहे ती ऑनलाईन पण आहे. म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, नॅचरल हिस्ट्री लायब्ररी म्हणून एक वेबसाईट आहे. त्याच्यावरती बरेच फॉरेस्ट डिपार्टमेंट, इंडियन फॉरेस्ट्रीचे रेकॉर्ड्स जुने 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 तुम्हाला वाचायला मिळतील. त्याच्यानंतर फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ पॉंडिचेरी, जी तुम्ही ऐकली असेल, नसेल तर ती पण तुम्ही माहिती घ्या नेटवरती. फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ पॉंडिचेरीचे खूप चांगले, म्हणजे फ्रेंच वसाहती ज्यावेळी आल्या त्यावेळी फॉरेस्टची काय परिस्थिती होती त्या त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये, म्हणजे ते जे त्या वसाहती सेट झाल्या, त्यांनी पण चांगले रेकॉर्ड्स त्याचे करून ठेवलेले आहेत. तर आपल्याला खरोखरच जेन्युइनली जर काम करायचं असेल वनांच्या संवर्धनासाठी, तर आपल्याला इतिहास समजून घेतला पाहिजे की त्या भागामध्ये काय वनस्पती होत्या, कुठच्या संख्येने होत्या, कंपोजिशन्स कशी होती, हे डायव्हर्सिटीचे इंडायसेस ते काय त्यावेळी कॅल्क्युलेट केले नसतील, पण एक आपल्याला काय म्हणतो आपण ना, शेवटी एक आपल्या स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीने विचार करावा लागतो आणि त्याचं काहीतरी इन्फरन्स काढावा लागतो आणि मग काम सुरू करावं लागतं. आणि ते परत त्या आपल्या ग्राउंड रियालिटीशी कनेक्ट होतं की नाही हे परत क्रॉस चेक करावं लागतं. त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की हे तुम्हाला आधी गृहपाठ सगळा करावा लागेल. म्हणजे जर परत थोडंसं मी मागे जातो, जसं मी मगाशी म्हटलं, प्लांटेशन केली पाहिजेत आणि ते झाडं पण तोडून त्याचं कन्झम्पशन केलं पाहिजे. एव्हेन्यू फॉरेस्ट्री हा विषय परत, अर्बन फॉरेस्ट्री वेगळा राहतो आणि फॉरेस्ट रिस्टोरेशन हा विषय वेगळा राहतो. म्हणजे 3-4 विषय आपण उगाच मिक्स करता नाही. म्हणजे आपल्याला झाड दिसलं की तोडू नका असंही करता नाही,
आणि ते कुठचं झाड आहे हे समजून घ्यावं लागतं. म्हणजे रेअर झाडांच्या बाबतीमध्ये आपल्याला खूपच कठोर भूमिका आता येत्या काळामध्ये घ्यावी लागेल, की ती तोडलीच जात नाही. कारण त्याच्यामध्ये त्याचा एक जीन पूल, दुसरा एक कन्सेप्ट असतो, जेनेटिक डायव्हर्सिटी. त्यांची जनुकीय विविधता जी असते ना, जी झाडं खूपच कमी संख्येमध्ये असतात. म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी. एक झाड आहे, सिनॅमोमम मॅक्रोकार्पम म्हणून. म्हणजे हे दालचिनी किंवा दालचिनीच्या कुळातलं ते झाड आहे आणि ते सदर्न वेस्टर्न घाट्स मध्ये असतं. सदर्न वेस्टर्न घाट्स म्हणजे तुमच्या म्हैसूरच्या खालच्या भागामध्ये जो पॅच येतो, त्या भागामध्ये म्हणजे निलगिरी बायोस्फिअर रिझर्व च्या खालच्या पट्ट्या जो येतो तो सगळा. आणि कर्नाटकचा जो पार्ट आहे वेस्टर्न घाटचा आणि अप टू गोवा आणि थोडासा सिंधुदुर्गचा पॅच हा सेंट्रल मध्ये येतो. आणि रत्नागिरी पासून जो वरचा पट्टा येतो त्याला आपण नॉर्दर्न वेस्टर्न घाट असं म्हणतो. म्हणजे असं, म्हणजे मी म्हणत नाही, याच्यावरती हे क्लासिफिकेशनचे तुम्ही वाचून बघा, रिसर्च पेपर्स पण उपलब्ध आहेत. तर सर्वसाधारणपणे इथले 3 ज्या हे आहेत त्याच्यामध्ये परत त्यांनी आता नवीन जे क्लासिफिकेशन एक येत आहे, 2018चा एक रिसर्च पेपर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी वेस्टर्न घाट्सच्या फॉरेस्ट टाईप्सचं क्लासिफिकेशन केलंय. आणि माझ्या मते ते थोडं जास्त रिलायबल मला वाटलं, कारण स्पेसिसचं कंपोजिशन खूप वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये म्हणजे योग्य पद्धतीने दाखवलेलं आहे. त्याच्यावरती पण मी मध्ये ते शेअर करेन, मॅडम ती लिंक शेअर करेन. तर आपण आता काय केलं, आपण आता फॉरेस्ट रिस्टोरेशन वरती बोलतोय आणि ते बोलत असताना आपण कन्फर्म केलं, आपण इतिहास समजून घेतला की त्या भागामध्ये काय परिस्थिती होती, एक अंदाज आपल्याला आला. मग आपली पुढचीच पायरी जी असते ती आपल्याला त्याचं एक सगळं एक्सेल शीटला, आता समजा तुम्ही ट्रीज हा ग्रुप अभ्यासासाठी किंवा त्याच्यासाठी घेतलेला असेल, तर ही सगळ्या झाडांची तुम्ही एक लिस्ट बनवली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी काय केलं, तर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करतो, तर मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फ्लोरा घेतला आणि महाराष्ट्र राज्याचा फ्लोरा घेतला. फ्लोरा घेऊन मी त्या सगळ्यांमध्ये ट्रीज म्हणजे वृक्ष प्रजाती जेवढ्या आहेत त्या आयसोलेट केल्या आणि ते एक्सेल शीटवरती लिहून काढले. नवीन नावं शोधली, ती चुकीची काय आहेत, काही त्याच्यामध्ये टॅक्झॉनॉमिक प्रॉब्लेम्स असतात, ते सगळे सॉर्ट आउट करून टाकले. आणि ते करत असताना माझ्या असं लक्षात आलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फ्लोरा आणि या रेकॉर्ड्स आणि ब्रिटिश फॉरेस्ट्री आणि हिस्ट्री आणि लिटरेचर प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे कोकण, सदर्न कोकण पट्ट्यामध्ये साधारणपणे 400 वृक्ष प्रजाती आहेत. म्हणजे 400 च्या आसपास ट्री स्पीसीज आहेत. मग मी ह्या ज्या प्लांटेशन्स मध्ये लागवड केली जाणारी झाडं, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नर्सरीज मध्ये बनवली जाणारी झाडांची रोपं, आपलं मियावाकी म्हणा किंवा अन्य वेगवेगळ्या प्लांटेशन मध्ये वापरली जाणारी सगळी झाडं, मग या सगळ्यांची एक क्युम्युलेटिव्ह यादी, एक एकत्र यादी वेगळी बनवली. तर माझ्या असं लक्षात आलं की ही सगळी फक्त 100च अशी झाडं आहेत जी सगळीकडे लावली जात आहेत आणि बाकीच्या झाडांबद्दल कोण बोलतच नाहीये. म्हणजे आता मी एखाद्या वनस्पती शास्त्रज्ञाबरोबर जर बोलायला बसलो तर त्यांना फार फार तर 150 झाडं माहिती असतात. किंवा म्हणजे बोलता बोलता सर्वसामान्य माणसाबरोबर आपण चर्चा केली तर आपल्याला 50 एकच झाडं माहिती, आपण नावं सांगू शकतो पटपट पटपट. विचार करून 100 सांगू शकतो, तसं ते विचार करून 150-200 पर्यंत जाऊ शकतात. मग ही वरची जी काही 200 झाडं शिल्लक राहतात 400 पैकी, ती कुठे गेली आहेत? मग ती आहेत की तुटली गेली की संपली की त्यांचं स्टेटस काय? त्याच्यामुळे ज्यांना फॉरेस्ट कन्झर्वेशन किंवा ट्री कन्झर्वेशन वर काम करायचंय त्यांना ह्या 200 झाडांवरती पहिलं आधी प्रायोरिटीने काम सुरू केलं पाहिजे. ही झाडं आहेत कुठे याचा शोध घ्यावा लागेल. तर असा शोध मी ज्यावेळी घ्यायला सुरुवात केली गेल्या 4-5 वर्षापासून, तर काही प्रजातींची मला एकच झाडं मिळालं, काहींची 2 मिळाली, काहींची 10 मिळाली, काहींचं 3 मिळाली. आणि हे 2, 5, 10, 3 म्हणजे हे 2 आकड्यामधली जी काही झाडांची संख्या दिसते, हीच झाडं पहिली खरी आहेत ज्याच्यावरती काम सुरू करून तुम्हाला एक सायझेबल पॉप्युलेशन त्यांची आणावी लागेल, जर तुम्हाला ग्राउंडला त्यांचं कन्झर्वेशन करायचं असेल तर. जसं मी मगाशी म्हटलं, एक सिनॅमोम बद्दल मी बोलत होतो. सिनॅमोम मॅक्रोकार्पमचे अख्ख्या सह्याद्री, ते एंडेमिक टू वेस्टर्न घाट आहे. म्हणजे वेस्टर्न घाटच्या बाहेर ते झाड कुठेच जगाच्या पृथ्वी तलावरती ते अस्तित्वात नाही. अख्खी एस्टिमेटेड पॉप्युलेशन त्याची अख्ख्या वेस्टर्न घाट मधली 2500 पेक्षा कमी आहे, अख्ख्या सह्याद्रीत. म्हणजे अख्ख्या पृथ्वीवर म्हटलं तरी चालेल, कारण ते बाकी कुठेच दिसत नाही झाड. मग जे झाड अख्ख्या पृथ्वीवरती 2000 एवढीच त्याची पॉप्युलेशन शिल्लक असेल आणि त्याला अजून थ्रेट आहे की हे जे एक्सपान्शन होतंय आणि एन्क्रोचमेंट चालू आहे, तर ते म्हणजे सो कॉल्ड डेव्हलप, कारण आपण सगळे डेव्हलपमेंटचा प्रोडक्ट आहोत. आपण किती जरी म्हटलं
आपण सिटीज उभ्या केल्या. तुम्ही मुंबईची हिस्ट्री काढून बघा किंवा अशा मोठ्या सिटीजची हिस्ट्री काढून बघा. मुंबई जे बेटांपासून बनलेला जो प्रदेश आहे, अनेक बेटांचा, तिथली हिस्ट्री तुम्ही बघा, तुम्हाला वाईट वाटेल. तिथे किती प्रकारची वनस्पती संपदा होती आणि आज तिथे काय शहर उभं राहिलंय. त्यामुळे आपण फक्त डेव्हलपमेंटला दोष देऊ शकत नाही, कारण आपण त्याचे प्रोडक्ट आहोत आणि आपण सुद्धा आपलं राहणीमान म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये आपला सगळा सहभाग आहे. मग अशा वेळी आपल्याला जर खरोखर काम करायचं असेल तर ही जी झाडं आहेत, जी खरोखर रेअर आहेत, त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि त्याला जोड जो महत्वाचा विषय त्याला म्हणतात जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे एकाच झाडाची 1000 रोपं करू नयेत, कारण त्याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन येत नाही. मग तुम्हाला एका झाडाची एक 10, 15, 20 अजून दुसरं झाड शोधायचं, त्याला एफर्ट्स द्यावे लागणार, त्याची एक 20-25 असे, ती सुद्धा किती, याला पण लिमिट आहे. फॉर एक्झाम्पल, एक 100 स्क्वेअर किलोमीटर किंवा 50 स्क्वेअर किलोमीटर या परिसरामधलीच झाडांचं जनुकीय संवर्धन हे त्या भागातच झालं पाहिजे. आता हे मी सांगणारा कोण, तर ह्याच्यावरती संशोधनं झालेली आहेत. याच्यावरती संशोधन असं झालेली आहेत की आता थोडस मी तांत्रिक विषयामध्ये अजून खोलात जातो, कारण हा विषय जरा खोलातच जाऊन सांगण्यासारखा आहे. कसं असतं, जेनेटिक्स मध्ये ॲलिल म्हणून नावाचा कन्सेप्ट आहे. ॲलिल्स म्हणजे ज्यावेळी तुमच्या स्पेसीज ठरवली जाते, ही जेनेटिकल स्पेसीज वेगळ्या असतात बऱ्याच वेळा, आणि त्या फुलांमध्ये हे किती आहेत, अँथर्स किती आहेत, किंवा त्याचा स्टिग्मा कसा आहे, म्हणजे फुलांच्या रचनेवरती स्पेसीज ठरवली जाते. कन्व्हेन्शनल टेक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन आहे. मॉडर्न क्लासिफिकेशन हे जेनेटिकल बेसिस वरती चालतं, म्हणजे 2 स्पेसीज वेगळ्या आहेत याच्यावरती ते जेनेटिकली बघितलं जातं. तर युएस मधला एक कन्झर्वेशन जिनोमिक्स नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही ते वाचा कधीतरी. म्हणजे आपल्याला लॉंग टर्म कन्झर्वेशन मध्ये हे खूप महत्वाचे मुद्दे असतात. तर कन्व्हेन्शनल टेक्झॉनॉमी प्रमाणे 2 स्पीसीज ह्या सारख्या दिसत होत्या. युएस मधलं एक्झाम्पल आहे, आपल्याकडचं नाही, आपल्याकडे कोणी काम पण नाही केलं एवढं. तर कन्झर्वेशन च्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं की त्या स्पीसीज गोळा केल्या आणि त्या एका ठिकाणी लावल्या आणि त्याच्यावरती स्टडी केला, अभ्यास केला. त्याच्यावरती त्यांना असं लक्षात आलं की त्यांच्यामध्ये पॉलिनेशनच होत नाहीये आणि त्याच्यामध्ये सीड सेटिंग होत नाहीये, क्रॉस पॉलिनेशन होत नाही. मग त्यांनी त्याचं जेनेटिक अनालिसिस केलं. त्यांच्या असं लक्षात आलं की या 2 स्पीसीज फुल बघून किंवा बाकीच्या पानाने बघितल्या तर त्या सेम आहेत, पण जेनेटिकल बेसिसवर त्यांच्यामध्ये क्रोमोझोमचं 1 का 2 पेअर कमी आहेत. म्हणजे ते जेनेटिकलीच वेगळ्या स्पीसीज आहेत, त्या दिसायला सेम आहेत, पण त्याच्यामध्ये असे काही जनुकीय बदल झालेले आहेत. आणि त्या 2 एक्स्ट्रीम, त्यांना म्हणजे एक्स्ट्रीम स्पीसीज, म्हणजे एक नॉर्दर्न रिजन मधली आणि एक सदर्न रिजन मधली. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला काय, एक फॉर एक्झाम्पल आपण समजा एक हिमाचल प्रदेशच्या पायथ्याला असलेला एखादा पळसाचा झाडाचा जेनोमिक्स अभ्यास केला आणि केरळ मधल्या एखाद्या झाडाचा जर आपण जिनोमिक्स अभ्यास केला तर त्याच्यामध्ये जो डिफरन्स येईल तसाच डिफरन्स यांना इथे दिसला. आणि त्याच्यामध्ये असं त्यांना दिसलं की त्याच्यामध्ये पॉलिनेशन ते एक्सेप्टच करत नाहीत, म्हणजे त्याचं परागीभवन ह्या झाडांवरती होतच नाही एकाच स्पीसीज मधलं, म्हणजे दिसायला एक असलेल्या स्पीसीज पण जेनेटिकली डिस्टिंक्ट. मग असं जर होत असेल तर तुमच्या कन्झर्वेशनचा उपयोग काय, अजून 200 वर्षांनी ती स्पीसीज सर्व्हाइव्ह कशी होणार. त्याच्यामध्ये जर पॉलिनेशनच झालं नाही आणि हेल्दी जनरेशन त्यांचं पुढचं तयार झालं नाही झाडांचं, तर त्याच्यामध्ये त्याचा उपयोगच काय कन्झर्वेशनचा. त्यामुळे सीड कलेक्शन तुम्ही कुठचं करता हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही तिथल्या लोकल एक 100 स्क्वेअर किलोमीटर मधली जी काही, आता फॉर एक्झाम्पल मी आता एक मेरिस्टिकेसी फॅमिली मधल्या अनेक म्हणजे जी काही 4-5 झाडं आपल्या वेस्टर्न घाट मध्ये आहेत त्यांचं सीड प्रोपॅगेशन केलेलं आहे. लॉरेसी मधल्या काही फॅमिली मधल्या झाडांचं केलेलं आहे. आणि अशी अनेक, जवळ आता 60-70 रेअर एंडेमिक एंडेंजर्ड ट्रीजचं जे काही त्यांचं जर्मिनेशन आहे, तर ते सीड जर्मिनेशनचे ट्रायल्स वगैरे मी सगळं करून ते बघतोय सध्या, आणि माझा तो अभ्यास अजूनही सुरूच आहे आणि तो कायम सुरू राहील. तर याच्यामध्ये खूप व्हेरिएशन दिसतं. म्हणजे कसं असतं, अजून एक तुम्हाला मी उदाहरण देतो की तुम्ही ऐकलं असेल, काळा धूप नावाचं एक झाड असतं, काळा धूप, ज्याला कॅनेरियम स्ट्रिक्टम असं म्हणतात. पांढरा धूप म्हणजे व्हॅटेरिया इंडिका. तुम्ही माहिती घ्या नेटवरती या झाडांबद्दल. कॅनेरियम स्ट्रिक्टम हे वेस्टर्न घाट मधलं झाड आहे, पण लोकली रेअर आहे. तसं ते कॉमन आहे, सदर्न पार्ट्स मध्ये ते कॉमन आहे, पण नॉर्दर्न रिजन मध्ये ते खूप रेअर झाड आहे. आता समजा तुम्हाला कॅनेरियम स्ट्रिक्टमचं बी हवंय, तुम्हाला माहितीये की ते झाड त्या भागामध्ये होतं,
ते कोयना वगैरे परिसरामध्ये काही आता खूप हाताच्या बोटावर मोडण्या एवढी झाडं शिल्लक आहेत. कोयनेमध्ये आहेत, आंबा घाटामध्ये कुठेतरी आहेत, आमच्याकडे सिंधुदुर्गमध्ये 1-2-3 आहेत. म्हणजे सगळी मिळून 2 आकड्यामध्येच त्यांची संख्या शिल्लक आहे नॉर्दर्न रिजन मध्ये, वेस्टर्न घाटच्या. तर समजा तुम्हाला असं वाटलं की सदर्न वेस्टर्न घाटमध्ये किंवा मैसूरमध्ये किंवा कूर्ग एरियामध्ये कुठेतरी तुमचा कोणतरी चांगला मित्र मैत्रीण कोणतरी आहे आणि त्याच्याकडे ते झाड आहे आणि त्याच्याकडे ते बी उपलब्ध आहे, मग तो तुम्हाला अगदी खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं बी देईल. मग तुम्ही काय कराल? म्हणजे मी सुद्धा एकेकाळी तेच केलं पहिल्यांदा पूर्वी. म्हणजे जसं मी वाचायला लागलो त्यावेळी मला त्याच्यातले बारकावे लक्षात आले. बिया आपण आणतो, बिया आणल्या आणि त्याची रोपं केली आणि लावली. आता गंमत काय असते तुम्हाला सांगतो. त्या भागामध्ये फ्रूट रायपनिंगचा जो पिरियड आहे, त्या झाडाची फळं पिकण्याचा जो काळ आहे, हा आहे फेब्रुवारी. काही भागामध्ये. आपल्या भागामध्ये तो जो वेळ आहे, तो काही भागामध्ये आहे मेच्या एंडला किंवा जूनच्या फर्स्ट सेकंड वीक. तुम्ही अजून खाली जर गेलात अनामलाईला, म्हणजे सदनच्या एकदम सदन पार्ट्सला गेलात अनामलाईच्या खाली, तर सदन वेस्टर्न घाट्स मधल्या अनामलाईच्या एरियामध्ये तो पिरियड येतो साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर. म्हणजे ती जी झाडं आहेत त्यांचं जे जेनेटिक इव्होल्युशन झालेलं आहे त्या भागामध्ये अनेक वर्ष ती राहिल्यामुळे पॉलिनेशनचा पिरियड आणि हे सगळं सेट आहे. मग तिथलं तुम्ही इथे आणून लावलं तर त्याच्या पॉलिनेशन मध्ये परत प्रॉब्लेम्स होतात. कारण क्लायमेट वेगळं पडतं, टेम्परेचर वेगळं पडतं. पॉलिनेटर्स म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी परागीकरण करणारे जे कीटक असतात त्यांची संख्या, कुठचे इन्सेक्ट्स कशावरती पॉलिनेट करणार, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा जो सार आहे तो एवढाच आहे की ज्या मगाशी मी स्टेप्स सांगतोय त्या खूप महत्वाच्या आहेत. पहिलं तुम्हाला फ्लोरा स्टडी करावा लागेल. नंतर तुम्ही कुठच्या ग्रुप ऑफ प्लांट्स वरती काम करणार ते ठरवावं लागेल. ट्रीज वर करणार, हर्ब्स वर करणार, श्रब्स वर करणार आहात. मग त्याच्यामधली तुम्हाला पूर्ण चेकलिस्ट जेवढी आहे ती बनवून झाली की त्याच्यातली कुठची जी प्रायोरिटीने झाडांवरती काम केलं पाहिजे त्याला प्रायोरिटीने त्याला एक चेकलिस्ट मध्ये वेगळा कलर कोड देऊन ती झाडं कुठे कुठे आज तुमच्या परिसरामध्ये एक 100 स्क्वेअर किलोमीटर मध्ये अस्तित्वात आहेत ते शोधावं लागेल. शोधल्यानंतर तुम्हाला त्याच्या बिया गोळा कराव्या लागतील. हा एक मोठा टास्क असतो. कारण तुम्ही गेल्या गेल्या तुम्हाला त्या झाडाला काही बी लागलेलं नसतं. तुम्ही झाडाकडे जाता पण त्या झाडावरती फुलं पण नसतात, बी पण नसतं, फळ पण नसतं. मग तुम्हाला ते परत अभ्यास करावा लागतो की बाबा ह्याला बी कधी लागतं. आता तुम्ही समजा मगाशी जसं म्हटलं की तुम्ही सदर्न वेस्टर्न घाट मधल्या झाडाचं वाचलं तर ते त्याच्यात मेन्शन असणार की ते समजा फेब्रुवारीमध्ये फ्रूट रायपनिंग आहे. आणि समजा तुम्ही कोयनेमध्ये काम करताय आणि कोयनामध्ये तुम्ही गेलात आणि बघितलं तर फेब्रुवारीमध्ये त्याला फळच नाहीये. मग तुम्ही परत नाराज होणार, मागे येणार. पण त्याला कदाचित जसं मी मगाशी म्हटलं ना, ते फळ पिकण्याचा पिरियड कदाचित आपल्याकडे वेगळा असू शकतो. मग एकाच झाडाकडे तुम्हाला परत परत जावं लागणार. वर्षातून 2-3 फेऱ्या कराव्या लागणार. असं केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट असते त्याला म्हणतात सीड इयर. म्हणजे प्रत्येक झाड दरवर्षी बिया देत नाही. काही झाडं असतात ही 1-2 वर्ष आड त्यांना बिया येतात म्हणजे फळं लागतात. आणि परत ती एनर्जी रिगेन करायला, ती ताकद परत मिळवायला त्यांना 3-4 वर्षाचा पिरियड द्यावा लागतो. म्हणजे आता माझ्या बाबतीत असं म्हणजे हे मी तुम्हाला माझे अनुभव सांगतो की काही झाडांच्या जवळ मी गेलो तर 2-2, 3-3 2 वर्ष मला बियाच नाही मिळाल्या त्या झाडांच्या. मी वेगवेगळ्या सीझनला जात होतो, बघत होतो. मग अचानक एखाद्या वर्षी एकदम 150-200 फळं पिकलेली खाली मिळाली. म्हणजे हा जो भाग आहे की ह्याच्यामध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. पेशन्स. तुम्हाला ऍक्च्युअल कन्झर्वेशनचं काम करायचं असेल तर ते फक्त बिया पिकून होणारं नाहीये किंवा फक्त रेडीमेड झाडं तुम्ही नर्सरीमधून आणून होणार नाहीये. तुम्हाला तिथे छोट्या छोट्या अशा निदान कोणतरी एक कलेक्टिव्ह चांगलं तिथे काय म्हणूया आपण त्याला रिस्टोरेशनचं काम होईल अशा छोट्या नर्सरीज पण उभ्या केल्या पाहिजे ज्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्हली अशी रेअर झाडांचीच कामं केली जातात ज्याच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटीचा पण अभ्यास केला जातो. त्यांच्यातल्या बाकीच्या फेनोटायपिक व्हेरिएशनचा पण अभ्यास केला जातो आणि चांगली 1-1.5 वर्षाची चांगली व्यवस्थित रोपं करून ती लावल्यानंतर ती अशा माणसांकडे लावली जातात ज्याची त्याची केअर घेतली जाईल. म्हणजे मॉर्टॅलिटी तुम्ही 1% पेक्षा कमी खाली आणली पाहिजे. सर्व्हायव्हल तुमचं 99.5% वरती गेलं पाहिजे. त्याला लागलं तर पाणी घातल्याची सोय पाहिजे, तिथे त्याला प्रोटेक्शन केलं पाहिजे. तर हे सगळा जो सेटअप तुम्ही उभा केला, आता तुम्हाला कळलं की झाडं कुठची आहेत, तुम्ही बिया आणल्या, रोपं केली, लावली. तर पुढचा जो विषय असतो तो विषय परत आता जे मी मगाशी अर्धा तास बोललो त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे कुठची झाडं कोणाच्या सोबत लावावी, कुठे लावावी, उघड्यावर माळावरती कुठची झाडं लावावी, कुठची झाडं सावलीमध्ये होतात. त्यामुळे म्हणून म्हणजे मी आता काय आहे की आपल्या वेळेमध्ये सगळं होणार नाही आणि माझ्याकडे पण थोडा वेळेचं
कमतरता असल्यामुळे मी मॅडमना म्हटलं की हा काही विषय अर्ध्या तासामध्ये बोलून होणारा नाहीये किंवा 1 तासामधला नाहीये. तरी एक कन्सेप्ट फक्त आपल्या सगळ्यांपर्यंत ही जावी की आपण जे करतोय हे चुकीचं आहे की बरोबर, याचं एक आत्मपरीक्षण आपण करावं आणि जो योग्य मार्ग आहे त्या मार्गाने आपण काम करावं. तर अनेक झाडं अशी असतात, मगाशी मॅडमने म्हटलं ॲलिलोपॅथिक इफेक्ट, पण तो ॲलिलोपॅथिक इफेक्ट हा एक इफेक्ट आहे, पण असे 150-200 भाग आहेत, वेगवेगळे पॉइंट्स आहेत, जे तुम्हाला निसर्गामध्ये दिसून येतात, ज्यांच्या असोसिएशन असताना. तर या सगळ्यावरती काम करणं, आता उदाहरण सांगायचं झालं तर काही झाडं अशी असतात, जी फक्त दलदल किंवा ह्याच्या बाजूलाच, इथे भरपूर पाणी असतं तिथेच असतात आणि त्या ठिकाणी दुसरी झाडं वाढू शकत नाही. म्हणजे आपण असं म्हटलं समजा की मेरिस्टिका मलबॅरिका किंवा मेरिस्टिका डक्टिलॉइडिस नावाचं जे झाड आहे, जे मेरिस्टिका स्वॅम्प ज्याला म्हणतात, ती एक एन्शियंट इकोसिस्टम रिप्रेझेंट करतं. तर ते झाड मी त्याची समजा एक 200 रोपं बनवेन आणि ती रोपं मी एखाद्या ठिकाणी उघड्या माळावर नेऊन लावेन. तर तुम्ही ती सगळी बिया आणि त्याचा जेनेटिक रिसोर्स आणि रेअर एंडेमिक सगळ्याचा उपयोग तुम्ही शून्य केला, कारण ते त्या ठिकाणी होणारच झाड नाहीये मुळात. म्हणजे इकोसिस्टम रिस्टोरेशन मध्ये तुम्हाला हा पण अभ्यास करावा लागतो की कुठची झाडं कुठे जगतात, त्याच्या नॅचरल असोसिएशन्स कशी असतात, 2 झाडांमध्ये अंतर नॅचरली किती राहिलेली असतात. एकदम खूप क्लोज लावला, मियावाकीमध्ये लोक लावतात, मी काही कुठच्या सिस्टमला नाव नाही ठेवत, पण ते काही त्याच्यामधून काही फॉरेस्ट कन्झर्वेशन होणारं नाहीये, एवढंच मी तुम्हाला सांगतो. ज्यांना ज्यांना ते आवडतं त्यांनी ते करावं, पण फॉरेस्टच्या रिस्टोरेशन, फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशनसाठी त्याचा उपयोग शून्य आहे. कारण आता जुनी मियावाकीची प्लांटेशन जर तुम्ही बघितली, म्हणजे सुरुवातीला झालेली आहे, तर तिथे कुठची झाडं मोठी झालेली दिसतात, तर त्याच्यामध्ये काही फायकसचे स्पीसीज आहेत, त्या पटकन वाढलेल्या दिसतात. लाईट डिमांड स्पीसीज दिसतात आणि बाकीच्या काही स्पीसीज या कॉम्पिटिशन मध्ये निघून गेलेल्या दिसतात. मग आपण त्याला नाव काय दिलंय की सर्व्हायव्हल जे होतील तीच झाडं मोठी होतील. पण ते असोसिएशन, ते जे अंतर आहे, हे खरोखरच योग्य होतं का? मियावाकीमध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा तो एक लेवलमध्ये तो स्क्रॅप काढतो किंवा त्याच्यानंतर मग न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये टाकतो. मग हे सगळं करत असताना सुद्धा, म्हणजे आपण जर तो कार्बन प्रिंट वरती जर आपण ते कॅल्क्युलेट केलं, तर हे आपण ऍक्च्युली रासच केलाय सगळा कार्यक्रम करताना. सीड बॉल फेकण्यामध्ये सुद्धा आपण पर्यावरणाची खूप मोठी हानी करतो, कारण कुठच्याही बिया कुठेही लावल्या जातात आणि अगदी कोटीच्या संख्यामध्ये फेकल्या जातात. तर हे सगळं अनागोंदी कारभार म्हणतात तसं चालू आहे, कारण याच्यामध्ये अभ्यास करायला कोणाला वेळ नाहीये, झाडं शोधायला कोणाला वेळ नाहीये, आणि मग आपण झाडं लावल्याच्या एक खोट्या आनंदामध्ये मशगूल राहतो आणि आपण ते त्याच्या थोडक्यात आपण शेकी मिळवतो की आपण, मी काय म्हणतो की आपण एक स्पीसीज, पृथ्वी तलावरची एक वनस्पतीची एक स्पीसीज आपण दुर्मिळ कॅटेगरी मधून बाहेर काढू शकलो, ज्याचे पॉप्युलेशन्स वरती जेनेटिक बेसिस वरती अभ्यास करून एक त्याची जी संपत चाललेली जी काही संख्या असेल, ती झाडं जी काही नष्ट होण्याच्या मार्गावर, ज्यातली एक स्पीसीज जरी आपण वाचवू शकलो, तरी मी म्हणेन की आपण खूप मोठं कॉन्ट्रीब्युट करून गेलो या पृथ्वी तलावरती. त्यामुळे जंगल निर्माण करणं याच्यासाठी तुम्हाला किमान 100-200 वर्षाचा पेशन्स लागतो, त्याच्याशिवाय जंगल निर्माण होत नाही. त्याला त्या प्रोसेसमध्ये यायला एक 100 ते 150 वर्ष जातात, 200 वर्ष जातात. आणि सक्सेशनची प्रोसेस जी असते, त्याला फॉरेस्ट सक्सेशन म्हणतात, इकोसिस्टम सक्सेसिव्हली प्रोग्रेस इव्हॉल्व्ह होत जातात हळूहळू. तर याच्यासाठी एक 400-500 वर्षाचा पिरियड असतो किमान. त्याच्यामध्ये 1-2-3-4 जनरेशन सीड डिस्पर्सल होतात, परत सीड फॉल होतात, बर्ड्स सीड डिस्पर्स करतात. अनेक एजंट्स असे आहेत जे ते फळं इकडून तिकडे पाठवले जातात, त्याच्यातली जगतात आणि तो सगळा एक सेटअप तयार व्हायला एक 400-500 वर्षांचा वेळ जातो. तर तुम्हाला काहीतरी असं काम करून जायचं असेल, तर तुम्ही इकोसिस्टम रिस्टोरेशन वरती वाचा. याच्यावरती खूप चांगले रिसर्च पेपर्स उपलब्ध आहेत, अनेक चांगल्या लोकांनी केलेली कामं आहेत आणि एक जर्नल पण आहे, इकोसिस्टम रिस्टोरेशन नावाचं रिसर्च जर्नल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचे एक्सपिरियन्स शेअरिंग आणि चांगला डेटा, स्टॅटिस्टिकल डेटा त्याच्यावरती शेअर होत असतो. ते तुम्ही वाचा. साऊथ मध्ये काही चांगल्या ठिकाणी अशी कामं सुरू आहेत. अनामलाईमध्ये खूप चांगलं काम, म्हणजे मी काही कुठच्या संस्थेशी संबंधित नाहीये, पण तुम्ही ते वाचून बघा. एक एनसीएफ म्हणून संस्था आहे, त्यांचं पण चांगलं काम रिस्टोरेशनवर सुरू आहे. ते जेनेटिक काय म्हणूया आपण, हे जेनेटिक कन्झर्वेशनचा पण ते विचार करून झाडं लावतात. म्हणजे माझ्या माहितीतली सदर्न वेस्टर्न घाट मधली एक संस्था जी जेनेटिक बेसिसचा विचार करून काम करते. आणि मला असं वाटतं की आपल्याला पण हे हळूहळू डेव्हलप करत न्यावं लागेल. आपल्या सगळ्यांना याच्यावरती प्रत्येकाला अभ्यास करावा लागेल.
प्रत्येकाने हे वाचावं लागेल आणि प्रत्येकाला ते समजून घ्यावं लागेल, तरच कुठेतरी ते कोर कन्झर्वेशनचं काम, फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशनचं काम हे चालू राहील. तर माझ्या मते आपण आता प्रश्न घेऊया, हो, कारण एक कोणाचे काही 15-20 मिनिटं प्रश्न प्रश्न झाले असेल तर तर हो ते हो. चांगलं होईल. कोणाला काही प्रश्न असेल तर अनम्यूट करा, हात एंड्रेस कीजिए और पूछिए. नमस्कार, मी प्रीती नेवे बोलते, मी पुण्याला असते. तुम्ही एकदम सत्य बोललात की लोकांकडे वेळ नाहीये आणि मी सुद्धा त्याच कॅटेगरी मधली आहे. सो माझ्याकडे पण जागा आहे आणि मी तिथे आता पुण्यामध्ये PMC नी भरपूर सारी झाडं वाटप केले 1 जून पासून 15 ऑगस्ट पर्यंत. तर मी त्याच्यातून 20 मला जे ओळखीचे वाटले ते झाडं घेऊन लावून टाकलेत. सो मला हे विचारायचं होतं की जर आता माझं क्षेत्र पिरंगुट एरियामध्ये आहे, मला तुम्ही जसं म्हणताय तसं वाचन करायला खरंच नाही शक्य आहे, तर या बाबतीतचं मार्गदर्शन कोण करू शकतं आपल्याला? अशा पद्धतीच्या काही संस्था असतील तर त्याचा उल्लेख व्हावा असं म्हणजे. नाही, अशा आहेत काही संस्था. आता तुमच्या पुण्यामधली मला एवढं माहिती नाही. म्हणजे मी परत सांगतो की मी कोणाचं प्रमोशन करत नाहीये, मी कोणाला हायलाइट करत नाहीये. कानावर माझ्या नावं पडलेली किंवा ज्यांचं थोडंसं काहीतरी बोललो ती तुम्हाला मी नावं सांगतो. ते पुण्यामध्ये ऑयकॉस म्हणून पण एक ग्रुप आहे, ते पण काहीतरी अशी कामं करतात रिस्टोरेशन वरती किंवा काय. मला माहिती नाही, मी त्यांचं काम बघितलेलं नाहीये प्रत्यक्ष कशा पद्धतीत केलं जातं. पण तुम्ही संस्थेकडे वगैरे, मी तुम्हाला तेच म्हणतो ना की प्रत्येकाचा काहीतरी एक ऑब्जेक्टिव्ह असतो. त्याच्यामुळे संस्था म्हटली की त्यांचा पण काहीतरी एक ऑब्जेक्टिव्ह असतो. तर त्याच्यामुळे झाडं लावणं कधी वाईट नाहीये, झाडं लावली पाहिजेत. आणि अगदी काय म्हणूया की तुमच्या आवडीची सुद्धा झाडं लावली पाहिजेत, एक्झॉटिक सुद्धा झाडं लावली पाहिजेत. मी असं म्हणत नाही, आता काही फ्रुट्स, काजू हे काही इंडियन झाड नव्हे, आपल्या सगळ्याचा अल्फॉन्सो हा आपला नाही, आपण आवडीने खातो. चेरी म्हणा, मँगोस्टीन म्हणा, अनेक झाडं जी आहेत ही एक्झॉटिक फ्रुट्स आहेत. म्हणजे झाडं लावली पाहिजेत, पण जर तुमचा एम फॉरेस्ट रिस्टोरेशन असेल तर मात्र तुम्हाला अभ्यास केला पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही तिथे सुरुवात करता नाही. तर आता तुम्ही अशा संस्थांचं जे म्हणता, तर मी तुम्हाला परत सांगेन की कुठच्याही संस्थेवरती तुम्ही डिपेंड राहू नका. कारण काय, यांच्याकडे सुद्धा अजून एवढा कोणाकडे अभ्यास आता हा सुरू होत आहे. जेनेटिक बेसिसवरती काम करणं, कन्झर्वेशन हे आता हल्ली हल्ली कुठेतरी चर्चेमधला विषय. 4-5 वर्षामध्ये मी ऐकतोय की भारतामध्ये कन्झर्वेशन करताना, प्लांट कन्झर्वेशन करताना जेनेटिक्सचा अभ्यास केला जातो. तर हे हल्ली होतंय, आता सुरू होतंय ते. पण निदान आपण एवढं जरी केलं की आपल्याला खरोखर एक, म्हणजे बऱ्याच लोकांचं असं स्वप्न असतं की माझं एखादं जंगल असावं, माझं एखादा असा पॅच आहे जिथे खूप घनदाट जंगल असावं, जिथे पक्षी यावेत, प्राणी यावेत वगैरे वगैरे. पण ते पक्षी प्राणी येण्यासाठी किमान एक 50-60 वर्षाचा कालावधी जाणार आहे, ते सगळं सिस्टम व्यवस्थित तयार व्हायला. आणि ते फॉरेस्ट म्हणायला परत 150-200 वर्षाचा वेळ जाणार आहे. तेवढा काय पेशन्स आपल्याकडे नसतो, त्यामुळे आपण पटकन रोपं आणतो कुठून तरी आणि ती लावून टाकतो. तर मग अशा वेळी संस्था पण बऱ्याच वेळा हेच करत असतात. अनेक संस्था ज्या आहेत ह्या काही एवढा डिटेल अभ्यास करत नाहीत. पण त्यातल्या त्यात मग स्थानिक आपण जे म्हणतो, तर त्याच्यात तुमच्या प्रश्नाला मी एक ऍड करतो की एखादं झाड जे समुद्र किनाऱ्याजवळच्या इकोसिस्टमचा भाग असेल, ते सह्याद्री पर्वतांसाठी एक्झॉटिकच असतं. एखादं झाड जे महाराष्ट्रामधल्या माळावरती, म्हणजे सेंट्रल प्लेन्स जे आहे तिथे कुठेतरी जे झाड असतं, ते झाड गडचिरोलीसाठी एक्झॉटिकच असतं. किंवा तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे विदिन वेस्टर्न घाटमध्ये एखादं झाड रायगडमध्ये जर असेल तर सिंधुदुर्गसाठी ते एक्झॉटिक होऊ शकतं. त्याच्यामुळे ते त्या इकोसिस्टमचा भाग आहे की नाही, ते त्या असोसिएशनचा भाग होतं की नाही, याच्या हिस्ट्रीचा अभ्यास केल्याशिवाय वी शुड नॉट कमेंट. आणि एखाद्या झाडाची संख्या किती होती, जसं की पळस. आता पळस एवढ्या प्रमाणावरती केले जातात रोप, तर सिंधुदुर्गमध्ये एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये पळसाचं झाड कधीच नव्हतं. पळस हा डेसिडियस फॉरेस्ट मधला प्लांट आहे, आणि ते डेसिडियस म्हणजे प्रत्येक डेसिडियस मध्ये पळस असतो असंही नाहीये. त्याच्यामुळे हा अभ्यास करूनच करायचं काम आहे. तुम्ही जिथे काम करताय, तुम्हाला जिथे हे काम करायचं आहे, तिथे तुम्ही अशा पद्धतीने करा. किंवा तुम्ही फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशनला वेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करू शकता. एखादा बॉटनिस्ट असेल ज्याला वेळ नाही आहे, जो प्रोफेसर आहे, तो एखादी चेकलिस्ट बनवून देऊ शकतो. एखादं कोणतरी अशी टीम आहे जे एखादी नर्सरी सेटअपला मदत करू शकतात.
तर हे एक टीम वर्क आहे आणि त्याला वेळ जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पटकन रिझल्ट वरती येऊ नका, त्याला वेळ लागेल. पण तुम्ही आधी याच्यावरती वाचा. म्हणजे मी जे आता सगळं जे अर्ध्या तासामध्ये बोललो याच्यावर तुम्ही अजून वाचा. एक तुमची थीम लाईन डेव्हलप करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणजे माझ्याकडून जेवढं होईल ते आपण कधीतरी कनेक्ट होऊ परत. सध्या कसं आहे, आमच्या शेतीचा पण आणि नर्सरीचा सगळ्यांचा सीझन असल्यामुळे माझ्याकडे 8:30 पर्यंत वेळ आहे आणि मग माझ्याकडे कस्टमर्स आणि बाकी सुरू झाल्यानंतर मला वेळ नसतो. त्यामुळे मी मॅडमना म्हटलं की आपण जरा सकाळी लवकर बसूया आणि बोलूया. तर आपण परत कधीतरी 1 महिन्याभराने 2 महिन्यांनी परत काहीतरी अर्धा तास बोलू किंवा इंडिव्हिज्युअली 1 to 1 काहीतरी व्हॉट्सअपवरती चर्चा करू. पण तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. बेस्ट ऑफ लक. नमस्कार. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा होता. आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आहात ते पण सांगा. हा, माझं नाव अनिल लब्दे. मी बदलापूरवरून बोलतोय. मी गेल्या वर्षी ना आमच्या बदलापूरला म्हणजे 2021 साली मी आमच्या बदलापूरच्या काही जे जॉबला जातात माणसं त्यांच्यामधनं मी एक संघटना बनवली होती, निसर्गप्रेमी मित्र मंडळ म्हणून. आणि आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी 550 झाडं बदलापूरला पाचोनी या जंगलामध्ये लावली होती तिथे. आता ह्या वर्षी आम्ही ना जांभूळ जंगल बनवतोय आणि ह्या जांभूळ जंगलमध्ये याचं बनवण्याचं कारण हे आहे ना की बदलापूरचं जांभूळ हे खूप फेमस आहे आणि ते गेले 2 वर्ष दिसत नाहीये तिकडे. तर त्याच्यामुळे मी एक संकल्पना घेऊन ते उतरलो आणि जांभूळ वन म्हणून बनवायला सुरुवात केली आता जंगलामध्ये. तर मला 1-2 तज्ञ असे म्हणाले की अनिल, सगळी जांभळाची झाडं जर एकत्र लावशील ना तर त्याची वाढ होणार नाही, त्याच्यामध्ये दुसरे पण लावत जा, म्हणजे डायव्हर्सिटीच्या हिशोबाने थोडा फरक पडेल, म्हणजे ती झाडं वाढतील तिथे. कारण इथे आम्हाला त्याच्यावरती GI नामांकन पण घ्यायचं आहे, त्या दृष्टीने पण आम्ही प्रयत्न करतोय त्या जांभळासाठी. तर मला थोडं मला एक आपला सल्ला हवा आहे की मला हे वन बनवताना याच्यामध्ये मला आणखीन काय काय अशी त्रास होऊ शकतात त्याच्यामध्ये. कारण आतापर्यंत मी 200 झाडं लावली, ह्या जून पासून सुरुवात केली. 5 जूनला आपला जो पर्यावरण दिवस होता त्या दिवशी तिथे माननीय आमदारांना घेऊन मी सुरुवात केली होती तिथे. आणि आता कंटिन्यू आम्ही लोक वेगवेगळ्या संघटना एकत्र घेऊन आम्ही ते काम करतोय सध्या. तर मला थोडंसं त्याच्याबद्दल मला विचारत होतं, जांभूळ वनाबद्दल. मी जे काही मगाचपासून बोललो त्याच्यात काय म्हणूया की तुमचा जो काही प्रश्न आहे तो काही आजचा मुळात चर्चेचा विषय नाही आहे. फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशन मध्ये बाग उभी करणं आणि ह्या गोष्टींचा काही संबंध नाही. प्लांटेशन फॉरेस्ट हा विषय वेगळा आहे, त्याच्यावरती आपण स्पेशल बोलू. आणि ऍग्रिकल्चर मध्ये जो काही कन्सेप्ट येतो तो पण म्हणजे ह्याच्या तुमच्या कन्सेप्ट मध्ये तुम्ही 2-3 गोष्टी मिक्स करताय आणि म्हणजे मिक्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्या इकोसिस्टम रिस्टोरेशनशी काही संबंध नाही, म्हणजे तो तुम्ही विषय काढून टाका. आता तुमचा प्लांटेशनचा जो विषय असेल तर तो वेगळा आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही एखाद्या हॉर्टिकल्चरिस्टची मदत घ्या आणि ते प्लांटेशन चांगलं व्यवस्थित करा, म्हणजे तुमचं GI नामांकन जे आहे ते लवकर होईल आणि तुमची जांभळाची झाडं पण व्यवस्थित लागतील. तर त्याच्यामध्ये मग तर दुसरी झाडं मध्ये कुठेतरी लावावी वगैरे काय हा काही कन्सेप्ट त्याच्यावरती मी काही न बोललेलं बरं, कारण आजचा तो मुद्दाच नाही. ओके ओके. हा, येस. अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर घेऊया, अजून 10 मिनिटं आहेत. तर दत्तात्रय परिहार बोलतो लातूरून. नमस्कार. पूर्वी आंब्याची झाडं असायची खूप मोठी, गावरान आंब्याची. आता ट्रेंड आला की केशर आंबा, हापूस आंबा कलम करून लावायचा, तर त्या जुन्या झाडाला फळच येत नाहीत. आता हवामान बदल आहे का काय झालंय, पॉलिनेशन होत नाही माहित नाही, पण खूप कमी प्रमाणात फळ येते जुन्या झाडांना. पूर्वीच्या काळी आम्ही लहानपणी दरवर्षी फळ यायचे त्या झाडांना, आता येत नाही ते, कधीतरी येते 2-3 वर्षाला तुम्ही म्हणाला तसं. तर तुमचा प्रश्न काय होता, म्हणजे फळ येत नाही हा प्रश्न आहे की फळ कशामुळे येत नाही, म्हणजे ह्या नव्या प्रजातीची लागवड केल्यामुळे त्याच्यावर काही परिणाम झालाय की हवामान बदलाचा परिणाम आहे काय? अनेक गोष्टी असतात. आता फवारणी करतात लोक, पॉलिनेटर्स मरून जातात, बिलो ग्राउंड इंटरॅक्शन, जमिनीखाली जे काही मायक्रोरायझा वगैरे असतात ते आता संपत चालले, असोसिएटेड ट्रीज गेले. खूप अनेक प्रश्नांचा तो हे आहे. आता काही वेळेस उघड्या पूर्वी ती झाडं जवळ असायची, काही वेळा आता उघड्या माळावर आल्यामुळे विंडचा वाऱ्याचा स्ट्रेस असतो, काही झाडं 2-3 वर्ष लागायची बंदच झाली. मग मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडे गेल्या वर्षी कोकण पट्ट्यामध्ये तोक्ते वादळ झाल्यानंतर यंदा जे मगाशी सर म्हणत होते जांभळाचा विषय, तर ह्या वादळांच्या वाढलेल्या फ्रिक्वेन्सीमुळे जांभळाचं उत्पादन यंदा 5% पण नाही अशी परिस्थिती आहे. पण त्याच्यामुळे हा अनेक गोष्टींचा हे असतो, म्हणजे इफेक्ट असतो तो. काही असा 1-2 गोष्टींमुळे पूर्वी लागायची आता लागत नाहीत
असा काही भाग नाहीये. ते त्याच्या मागे काही कारणं असतात आणि ती कारणं ही पर्यावरणीय असू शकतात, माणसामुळे असू शकतात आणि हा इन्सेक्टिसाइड वगैरे बाकीच्या केमिकलच्या युजमुळे काही हार्मोन ट्रिगर्स होत नाहीत झाडांमध्ये. अनेक गोष्टी आहेत, त्याचा तो भाग असू शकतो. नमस्कार, मी सुप्रिया म्हात्रे मुंबईहून बोलतेय. मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही जे जंगल संवर्धन आणि त्याविषयी बोलताय ना, तर त्याच्याविषयीची काही मराठीमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्याची यादी मिळू शकेल का? हा, त्याच्यावरती ना मराठीमध्ये पुस्तक माझ्या वाचनात तर आलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगितल्या त्या प्रोसिजरने जर तुम्ही गो अहेड केलं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या जो काही तुम्हाला परस्यू करायचा आहे, जो विषय समजून घ्यायचा आहे, त्या मार्गाने जा. पहिला स्टेप म्हणजे फ्लोरा घेणे हातामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याची लिस्ट बनवणे. लिस्ट बनवत असताना पॅरलली तुम्ही हिस्ट्री समजून घेण्यासाठीचं जे काम आहे, नेटवरती तुम्ही भागातले काही रेकॉर्ड्स मिळतात का, ब्रिटिश लिटरेचर बघा, कुठची झाडं तोडली गेली, कधी तोडली गेली, हे सगळं एक लॉंग टर्म वर्क आहे. ते म्हणजे एक वर्षभराचा तुम्हाला अभ्यास त्याच्यामध्ये आवश्यक आहे, किमान वर्षभराचा, आणि तो मग सातत्याने पुढे चालू ठेवा. आणि अशी रेडी कुठची पुस्तकं नाही आहेत. फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशनची प्रिन्सिपल्स वगैरे अशी पुस्तकं आहेत, पण ते इंग्रजीमध्ये आहेत. कन्झर्वेशन जिनोमिक जग मगाशी मी जे नाव घेतलं ते पण चांगलं पुस्तक आहे. ते नेटवरती उपलब्ध आहे. ऑनलाईन मागवावं लागेल, पण ते काही डॉलर्स मध्ये वगैरे आहे त्याची किंमत. ते काही ठराविक चॅप्टर तुम्ही वाचून हे करू शकता, तसं बघू शकता. पण तुम्हाला हे वाचावं लागेल. आणि आज ना काय झालंय की फॉरेस्ट इकोसिस्टम रिस्टोरेशन वरती कोणीच तसं म्हणजे कोण कामच नाही करत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मला तर माहिती पण नाही की असं कोणतरी जेनेटिकल बेसिसचा अभ्यास करून तेवढे सीड आणणे, ते जगवणे, एवढं कॉशियसली काम चाललंय. करत असतील, माझं याच्याबद्दल म्हणजे मी शोधतीये पुस्तकं त्याच्यावर. मला विश्वकोशामध्ये काही झाडांविषयीची माहिती मिळाली, परंतु ती त्याच्यापेक्षा पुढे जाऊन असं काही माहिती मिळावी, कारण संवर्धनाचं काम कसं चाललंय किंवा कशा प्रकारे व्हावं, तर त्याच्यावर असं काही ठोस हातात लागलं नाही मराठीमध्ये तरी कमीत कमी. आणि म्हणजे त्याच्यासाठी माझं असं मत आहे की माझं असं मत आहे की आपल्याला एक काम करावं लागेल. ही पुस्तकं आपल्यालाच बनवावी लागतील, कारण आपण अशा पिढीमध्ये आता पोचलेलो आहोत की हे काम आता आपल्यालाच करावं लागेल. सर, खरंच म्हणजे मला असं खूप असं वाटतंय तुमचं व्याख्यान ऐकल्यानंतर. तर मला असं वाटलं खरंच आपण एकत्र येऊन काहीतरी करायला हवं यासाठी. तरच ते लोकांना म्हणजे पुढच्या पिढीला कुठून मिळणार, जर आपणच काहीतरी केलं नाही तर त्यांना तरी माहिती कुठून राहणार ती. आपण करूया म्हणजे याविषयी. आणि आपण खरंच एकदा बैठक घ्या परत, आणि सकाळच्या वेळेची सुद्धा चालेल खरं तर. तुम्ही वेळ काढलात यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू. तर आपली वेळ संपत आलेली आहे. पण आता आज ही जी काही मीटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये आपण बिया शोधण्याचं काम केलेलं आहे. आणि आता ह्या बिया शोधून काढलेल्या आहेत आणि त्या रुजवायच्या आहेत आणि त्याचं वटवृक्ष बनवायचे आहेत. त्याच्यामुळे मिलिंदजी, तुम्हाला आम्ही कंटिन्यू बोलवत राहू आमच्या लोकांना गाईड करण्यासाठी. आपण वेगवेगळ्या टॉपिक्स वरती हा विषय घेऊ, कारण की तुम्ही जसं म्हणताय तसं की हे आपणच काम करायला हवं, तर ह्या पुढच्या पिढीसाठी मिळेल. अदरवाईज कोकणामध्ये जनरली तेच झालंय की आंबा काजू एवढीच झाडं करून हे करतात, पण टिंबरही लागतं, बाकी काही गोष्टी लागतात आपल्याला. बाकीचं इकोसिस्टम जी आपल्याला सांभाळायची आहे त्याच्यासाठी काही वृक्ष जपणं महत्वाचं आहे. हे सगळं हळूहळू तुमच्याकडून आम्ही उलगडत जातील. हे प्रत्येक जसं जसं तसं तसं आमच्या लोकांना काम करणं खूप सोपं जाईल. तर त्याच्यासाठी आपण नक्कीच पुन्हा एकदा भेटूया. आता हा सीझन नाहीये, पण तरीही तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तुमचा हा एवढा अमूल्य वेळ तुम्ही दिलात, त्याच्यासाठी धन्यवाद तुमचे. धन्यवाद म्हटलं की तो विषय खरं तर तिथे संपतो, तर म्हणून मी धन्यवाद म्हणणार नव्हते. कारण की आपल्याला ही जी आहे कंटिन्युटी ठेवायची आहे आणि तुम्ही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन कराल याबाबत, आणि बऱ्याच लोकांना याच्यातून प्रेरणा मिळत जाईल आणि काहीतरी काम कुठेतरी सुरू होईल. तर अशी आशा आहे. आणि याबरोबरच आपली आजची मीटिंग पण आपण संपवूया. मला वाटतं आणखीन कोणाला काही प्रश्न असेल तर 2 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. हा, जय गुरुदेव दीदी. हा, बोला. हा, सरांनी आता खूप आपल्याला सुंदर माहिती सांगितली आणि फॉरेस्ट म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाला.
जे काय आता म्हणजे कुठल्या आपल्या भागात झाडं लावायला पाहिजे, काय आपण स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. तर सरांना माझी अशी एक विनंती किंवा प्रश्न आहे की तुम्ही जे कार्य करताय ते खूप मोठं कार्य आहे आणि ते सामान्य लोक एवढं सगळं करणं शक्य नाही. तर असा काही तुमचा भागवार काही अभ्यास आहे का? आता मी मूळचा वाईचा आहे, वाईजवळ माझं कवठे म्हणून गाव आहे. तर आता तुम्ही म्हणताय तसं थोडंसं आमच्या ग्रुपनं स्टडी केलेलं आहे की आपल्या भागामध्ये कुठली झाडं होती आणि आता कुठली झाडं नाहीयेत, ती झाडं दिसायची बंद झाली. तर तसं आपल्याकडं जसं मॅडमनी प्रश्न विचारला तसं काही आपल्याकडे उपलब्ध आहे का बाबा या भागामध्ये ही झाडं गेलेली आहेत आणि त्या झाडांचं प्लांटेशन, म्हणजे तुम्ही म्हणताय तो अभ्यास केलाच पाहिजे. तुमच्या व्याख्यानामध्ये सगळे प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत, पण तेवढं करण्याची मानसिकता किंवा प्रबळ इच्छाशक्ती जी तुमच्याजवळ आहे ती दुर्दैवानं समाजामध्ये किंवा आपल्या म्हणजे काही कामानिमित्त वगैरे होत नसेल, तो भाग वेगळा, किंवा इच्छाशक्तीच नाही असं म्हणावं लागेल. पण ज्यांचं काही प्राथमिक जे लोक वृक्षारोपण करू इच्छितात, तर बाबा या भागांमध्ये जनरली ही 10-5 नावं तुम्हाला सांगता येतील का बाबा वाई भागामध्ये तुम्ही अभ्यास तर चालूच ठेवा, पण ही एक 10-5 झाडांची नावं आहेत ती तुम्ही प्लांटेशन करू शकता, अशी काय माहिती आहे का? आणि प्रश्न झालाय माझा विचारून, त्याच्यानंतर मला तुमचे आभार असे मानायचे की आमच्याकडे गोष्ट सांगितली जाते, जर गुरूंबरोबर जर देव आला तर कुणाला नमस्कार करायचा. तर मी पहिल्यांदा विजयलक्ष्मी दीदींना नमस्कार करतो, ते आमच्या गुरु आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही देवरूपानं आलेला एवढी सगळी माहिती घेऊन. दोघांनाही नमस्कार. तुमचं खूप कार्य मोठं आहे आणि ह्या कार्याला म्हणजे खूप समाजाला ह्याची गरज आहे. आणि ज्या डिवोशननं तुम्ही माहिती सांगितली विजयालक्ष्मी दीदींनी, तो सगळा योग जुळवून आणला, ते जबरदस्त म्हणजे सेवाभाव जो आहे आणि तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो निव्वळ एक दैवी हे आहे, म्हणजे ती शक्ती आहे, दैवी शक्ती तुमच्याकडून करून घेतली आणि तुम्हाला देवापर्यंत आम्हाला पोहोचवल्याबद्दल विजयालक्ष्मी दीदींचं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आमच्याशी नेहमीच मार्गदर्शन करत राहा अशी तुम्हाला विनंती. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. 8:29 झालेत, काय ते बंद होईल माझ्या मते डायरेक्ट आता. चालू राहिलं तर मी माझं बोलणं पूर्ण करेन. काय आहे, माझे अजून सिंधुदुर्गातली झाडं अजून अभ्यास करून संपलेले नाहीयेत, त्याच्यामुळे मी अजून बाहेर जाण्याचा कुठे किंवा काही असं डॉक्युमेंट बनवायचा विषयच अजून आलेला नाहीये. कारण ही इथलीच झाडं एवढी प्रजाती आहेत ज्या एकेका झाडावरती, म्हणजे आता मी साधारणपणे या ज्या वरच्या ज्या मी तुम्हाला 200 झाडांबद्दल सांगितलं की ज्यांच्यावरती मी झाडं आमचा शोध मोहीम किंवा बघणं, ते झाडं कुठे आहेत जाणं शोधणं हे सुरू आहे. आणि हार्डली आता कुठेतरी त्या 200 पैकी एक 20 ते 25 झाडांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि त्याची रोपं करण्यासाठी म्हणजे आता तरी सुरुवातीला काही 1-2-3च झाडं कळली आहेत. अजून त्याची शोध मोहीम सुरू आहे, त्या निमित्ताने अजून काहीतरी मिळेल. आणि तुम्ही अजून एक तुम्हाला मी सांगतो, तुम्ही काय करा की ज्यावेळी तुम्ही ती लिस्ट बनवाल ना, त्यावेळी त्या लिस्ट वरची जी झाडं तुम्हाला असतील ती तुम्ही IUCNच्या रेड लिस्टला टाका. तिथे IUCN रेड लिस्ट म्हणून एक वेबसाईट आहे त्यांची, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस, IUCN. तर IUCN रेड लिस्ट असं टाकायचं आणि तुम्हाला जे झाडाचं शास्त्रीय नाव मिळेल ना ते तुम्ही तिथे टाकून बघा. म्हणजे बरीचशी, म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की म्हणजे जगभरामधली अगदी 95% झाडांची माहिती, म्हणजे त्यांचा स्टेटस ते रेअर आहे, एंडेमिक आहे, एंडेंजर्ड आहे, व्हलनरेबल कॅटेगरीमध्ये आहे, कुठच्या कॅटेगरीमध्ये, याच्यावर अभ्यास केले. आणि भारतामध्ये सुद्धा असे शास्त्रज्ञ आहेत जे हा अभ्यास करतायत. तर तुम्हाला ती माहिती तिथे उपलब्ध होईल. आणि जी झाडं एंडेमिक, एंडेंजर्ड, व्हलनरेबल, थ्रेटन्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड, नियर टू एक्सटिंक्ट, डेटा डिफिसिट अशी कॅटेगरीमध्ये असतात, त्या झाडांवरती तुम्ही काम करा, फोकस ठेवा. कारण जी झाडं कॉमन आहेत ती झाडं कॉमन आहेतच, कारण त्यांच्या बिया पटकन रुजतातच, त्याला काही मोठे एफर्ट्स घ्यायची गरज नसते, एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सुद्धा ती जगतात. केअर कोणाला घ्यावी लागते? ज्याला जगायला त्रास पडतो, ज्याला रुजायला त्रास पडतो, जी बी रुजायला खूप तिला केअरफुली ती रुजली पाहिजे, तिला जे वातावरण लागतं ते वातावरण मिळालं पाहिजे, तर ती बी रुजणार. त्याच्यामुळे ज्या झाडांवरती एफर्ट्स घेण्याची गरज आहे, ज्या झाडांना मदतीची गरज आहे, त्यांना तुम्ही मदत द्या. जी झाडांच्या बिया पटकन रुजतात त्यांना त्याचेच रोपं 5 लाख करून तुम्ही काय मिळवलं? तर ह्या कन्सेप्टवर तुम्ही अभ्यास करा, विचार करा आणि आपण बोलत राहू. मॅडम, माझ्या मते आपण